जय शिवराय मित्रांनो, राज्य शासनाने 2026च्या पार पडलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केलेली आहे। 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेल्या शेतकऱ्यांनाच 2 लाख रुपयापर्यंत पीक कर्ज माफ करण्याचा, याचबरोबर जे शेतकरी नियमितपणे आपला पीक कर्जाची परतफेड करतात अशा शेतकऱ्यांना 50,000 रुपये प्रोत्साहन अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। मित्रांनो, आता हा निर्णय घेण्यात आल्यानंतर अद्याप देखील या कर्जमाफीमध्ये कोण पात्र होणार, कोण अपात्र असणार याची कुठलीही माहिती देण्यात आलेली नाही। याच्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून एक अभ्यास गट समिती नेमण्यात आलेली आहे। ज्या समितीचा अहवाल हा एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये राज्य शासनाला सादर केला जाणार आहे आणि हा अहवाल सादर केल्यानंतरच ही कर्जमाफी कोणाची होणार हे निश्चित होणार आहे। मात्र हे सर्व होण्यापूर्वीच ही कर्जमाफी थोडीशी किचकट होणार किंवा ही कर्जमाफी खूप मोठ्या अटी शर्तीच्या आधारे होणार हे मात्र आता निश्चित व्हायला सुरू झालेलं आहे। कारण एकंदरीत आपण जर पाहिलं तर या कर्जमाफीच्या संदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या माध्यमातून प्रश्न विचारले जात आहेत। कोण पात्र असणार याच्याबद्दल विचारणा केली जाते आणि अशाच प्रकारचा एक प्रश्न पत्रकारांच्या माध्यमातून राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना देखील विचारण्यात आलेला आहे की शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबद्दल नेमकं काय होणार। तर त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेलं उत्तरसुद्धा या योजनेच्या अटी शर्ती जाचक असणार हेच कुठेतरी सांगून गेलेलं आहे। एकंदरीत राज्यामध्ये 4 चाकी वाहन असणारे गडगच्च ज्यांच्याकडे मोठे मोठे बंगले आहेत किंवा जे खूप सारे श्रीमंत शेतकरी असतात अशा कुठल्याही शेतकऱ्यांना योजनेअंतर्गत समाविष्ट केलं जाणार नाही, अशा प्रकारची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। याच्यामध्ये जे काही गोरगरीब आणि ज्यांना कर्जमाफीची खरी गरज आहे अशा शेतकऱ्यांची ओळख पटवूनच, अशा शेतकऱ्यांना पात्र करूनच या योजनेच्या अंतर्गत कर्जमाफी दिली जाणार असल्याची माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। आणि याच्यासाठी समितीचा अहवाल येण्यासाठी थोडा उशीर लागला तरी चालेल, परंतु योग्य त्या शेतकऱ्यालाच कर्जमाफी दिली जाणार आहे अशी माहिती त्यांच्या माध्यमातून देण्यात आली। एकंदरीत त्यांच्या माध्यमातून देण्यात आलेल्या माहितीचा जर आपण विचार केला तर याच्यामध्ये योग्य ते शेतकरी आणि पात्र शेतकरी निवडण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणात जाचक अटी घातल्या जाणार आहे हे मात्र या ठिकाणी निश्चित होणार आहे। कारण कशा प्रकारे गरीब शेतकरी आणि श्रीमंत शेतकरी यांची ओळख पटवायची, त्यांच्यामध्ये 4 चाकी किंवा इतर काही वाहनांची शहानिशा करायची, हा एक खूप मोठा वेळ काढूपणा असणार आहे। त्यांच्यामुळे आता एकंदरीत नेमका या समितीचा अहवाल काय येतोय, कधी येतोय आणि त्याच्यानंतर त्याच्यात अटी शर्ती काय येतात हे या ठिकाणी पाहण्यासारखं असणार आहे। मात्र प्रत्येक वेळी मंत्री महोदयाच्या माध्यमातून देण्यात आलेल्या विधानाच्या आधारे याच्यामध्ये 4 चाकी वाहन असलेले IT रिटर्न भरणारे इतर जे काही श्रीमंत बागायतदार शेतकरी, अशा शेतकऱ्यांना मात्र ही कर्जमाफी मिळण्याची कुठल्याही प्रकारची शक्यता नाही याच्या माध्यमातून दिसून येत आहे। अर्थी जिल्हा मध्यवर्ती बँक असतील, राष्ट्रीयकृत बँक असतील किंवा इतर काही बँका असतील ज्याच्याकडे शेतकरी अल्पमुदतीची कर्ज घेतात अशी 2 लाख रुपयापर्यंतची कर्ज या कर्जमाफीच्या अंतर्गत घेतली जातील। आता लवकरच याचा एक अहवाल सादर केला जाईल आणि अहवाल आल्यानंतर याचा GR आल्यानंतर सुद्धा त्याच्याबद्दल डिटेल माहिती घेण्याचा प्रयत्न करूयात। भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह। धन्यवाद।